मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इन्स्पेक्टर साहेब आणि बाकीचे सर्वजण आता मल्हारच्या घराची झडती घेऊन बाहेर जायला निघतात। तेव्हा अभिषेक आता मल्हारच्या त्या गाडीकडे पाहतच राहतो, त्या गाडीवरचा नंबर देखील पाहतो आणि इन्स्पेक्टर साहेबांना आवाज देत म्हणतो, हीच ती गाडी। पण मल्हार हा ह्याच गाडीने शुभंकरच्या गाडीचा पाठलाग करत होता। तेव्हा हे ऐकताच आता इन्स्पेक्टर साहेबांना धक्का बसतो। तेव्हा नक्की गाडीचं काय करायचंय असं इन्स्पेक्टर साहेब विचारतात। तेव्हा या गाडीची अगोदर झडती घ्या, मला माहित आहे काही ना काही नक्कीच पुरावा भेटणार। आता अभिषेक म्हणतो। आता अभिषेक सारखी विनंती करू लागतो। तेव्हा त्याच्या विनंतीला मान देऊन आता इन्स्पेक्टर साहेब हवालदारांना म्हणतात की मल्हार कामत यांच्या फॅमिलीला बाहेर बोलवून घ्या। तेव्हा सर्व कामत फॅमिली बाहेर येते। मल्हार विचारतो, काय झालं इन्स्पेक्टर साहेब? त्यावरती आता तुमच्या गाडीची अगोदर झडती घ्यावी लागेल असं आता मल्हारला सांगण्यात येतं। तेव्हा आता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो। मोनिका खूप तनतन करत असते की एवढं मोठ्या घराची झडती घेऊन झाली तरी तुमचं मन भरलं नाही, तुम्ही गाडीची झडती घेताय, तुम्हाला काही वाटतं की नाही? मल्हार कामत सिंगिंग सुपरस्टार आहे, त्याच्यावर तुम्ही अविश्वास दाखवताय। आता इन्स्पेक्टर साहेब मोनिकाला गप्प बसायला सांगतात आणि मल्हारला विचारतात, तुम्ही याच गाडीने पाठलाग करत होतात का? मल्हार म्हणतो, हो मी तुम्हाला सांगितलं ना, मी त्याचा पाठलाग करत होतो। एका पॉइंट नंतर मला दिसेनासं झाला शुभंकर, म्हणून मी तेथेच थांबलो आणि डायरेक्ट घरी चालू। त्यावरती आता इन्स्पेक्टर साहेब लगेच त्या गाडीची झडती घेऊ लागतात। तर आता मोनिकाची धाकधूक पूर्णपणे वाढलेली असते, तिला काय करावं सुचत नाही। मल्हार आणि बाकी सर्वजण मात्र रिलॅक्स असतात, कारण त्यांना माहीत असतं गाडीत काहीच सापडणार नाही। तर आता मोनिकाच्या चेहऱ्याचा जेव्हा रंग उडालेला असतो तेव्हा मल्हार तिच्याकडे पाहतो। मग नंतर आता त्या गाडीच्या डिकीमध्ये शुभंकरचं शर्ट सापडतं आणि ते शर्ट रक्ताने माखलेलं असतं। तेव्हा ते शर्ट पाहताच आता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो। तर स्वरा ओरडते की हे तर दाढीवाल्या काकांचं शर्ट आहे। तेव्हा सर्वजण आता खूपच घाबरतात। मल्हार आता विचार करत असतो, हे शर्ट इथे कसं आलं? तर आता इन्स्पेक्टर साहेब मल्हारला जाब विचारू लागतात की हे शर्ट तुझ्याकडे कसं आलं? तुम्ही शुभंकरचा खून केलाय का? तेव्हा अभिषेकच्या पायाखालची आता जमीन सरकते। तो लगेच मल्हारची गचंडी पकडायला जातो आणि म्हणतो, अरे तो माझा मित्र नव्हता, मी त्याचा पीए सुद्धा नव्हतो, तो मला भावासारखा होता। त्यामुळे मी तुला सांगतोय मल्हार, हे बघ मी तुला सोडणार नाही। माझ्या शुभंकरचा तू खून केलास का? माझ्या भावाचा खून केलास? तेव्हा मल्हार म्हणतो, तू काही पण बोलू नकोस, हा तुझाच प्लॅन असेल। तर आता पोलीस हे अभिषेकला मागे ओढतात आणि म्हणतात, गप्प बसा जरा, आम्हाला या गोष्टीची शहानिशा करू द्यात। तेव्हा आता मल्हार म्हणतो, मी काहीही केलेलं नाही, हा अभिषेक मला अडकवत असेल। शुभंकर कुठे गेला एका पॉइंट नंतर मला नाही माहीत, मी तुम्हाला सांगितलं ना हजारदा, विश्वास ठेवा इन्स्पेक्टर साहेब माझ्यावर। इन्स्पेक्टर साहेब आता खूप रागात मल्हारकडे पाहत असतात। आता मोनिका खूप आरडाओरडा करू लागते आणि म्हणते, अरे मल्हार, मी तुला सांगितलं होतं ना की ह्या स्वरासाठी शुभंकरला काही करू नकोस म्हणून, आणि मी तुला विचारत पण होते सारखी, कुठे आहे तो शुभंकर, कुठे आहे? पण तुम्हाला काहीही सांगितलेलं नाही। अरे तुला एवढ्या थरापर्यंत जायची काय गरज होती? तू त्याला कुठे लपवलंस ते सांग मला अगोदर, मी जाऊन वाटलं तर त्याची माफी मागते। तू असं करायला नको होतंस मल्हार, असं म्हणून आता मोनिका मल्हारवर सरळ आरोप करत असते। अजिबात मल्हारला हे आरोप सहन होत नाही। तो म्हणतो, बस झालं मोनिका, अगं काही बोलत नाही म्हणून जास्त फायदा घेऊ नकोस, तू माझ्यावर अविश्वास दाखवतेस। पुढे अभिषेक आता खूप आरोप करू लागतो, अरे मल्हार, तू माझ्या भावाला कुठे लपवून ठेवलंस का? त्याच्या जीवाचं काही बरं वाईट केलंय का ते मला अगोदर सांग, आणि जर बरं वाईट केलं असेल ना, तुझ्या अख्ख्या खानदानाला मी भीकेला लावेल। तू काय समजतो स्वतःला? असं म्हणून आता मल्हारवर तो खूपच धावून जातो। तर आता इन्स्पेक्टर साहेब त्याला मागे ओढतात। तर मल्हार जोरात ओरडतोय, अभिषेक गप्प बस, मी काहीही केलेलं नाहीये, शुभंकर कुठे आहे मला माहीत नाही, मी तुला एकदाच सांगतोय, नाहीतर मी तुझ्या अशा भीकेला घाबरत सुद्धा नाही। तर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, मल्हार शांत बसा, त्या विरोधात पुरावा आहे म्हटल्यावर तुम्हाला आमच्याबरोबर पोलीस स्टेशनला यावं लागेल, तुम्ही अरेस्ट होणार आहात। असं म्हटल्याबरोबरच आता अख्ख्या कामत कुटुंबांना धक्का बसतो। तर आता मल्हारला इन्स्पेक्टर साहेब घेऊन चाललेले असतात। ते पाहून स्वरा म्हणते, माझे मल्हार गुरुजी असं कधीही करणार नाही, असं म्हणून आता तिला चक्कर येते। तेव्हा ती खाली कोसळते। तर मल्हारला खूप वाईट वाटतं। मल्हारला पोलीस आता घेऊन जातात। तर आता इकडे चौकीमध्ये घेऊन आल्यानंतर मल्हारला ते विचारू लागतात अगदी प्रेमाने की अहो आम्हाला सांगा नक्की, तुम्ही ठेवलंय का कुठे त्या शुभंकर ठाकूरला लपवून? तसं सांगा, आम्हाला वेगळी ॲक्शन घ्यावी लागेल। मल्हार म्हणतो, मी तुम्हाला प्रामाणिकपणे
सांगतोय मी काहीही केलेलं नाही, तो शुभंकर ठाकूर जिवंत आहे की मेला तर मला माहीत पण नाही आणि यामागे माझा दुसरा कोणताही हेतू नाही। आता असं म्हटल्याबरोबरच पोलीस विचारतात, अहो फॉरेन्सिक टीमसुद्धा कामाला लागली आहे। त्याचबरोबर USA वरून सारखे फोन येत आहेत। शुभंकर ठाकूर हा अमेरिकेला राहायला होता, आता तेथे सगळी सूत्र हलतायत, तुम्ही पटकन सांगा। मल्हार आता नकारच देत असतो, तो म्हणतो खरंच मला काही माहीत नाही। तर आता दुसरीकडे CCTV फुटेज घरी चेक करायला सांगतात। तर आता CCTV बंद असल्याचं विजयला समजतं, तेव्हा तो घरातील सर्वांना म्हणतो की CCTV फुटेज बंद आहेत। तेव्हा मोनिका आता खूप तनतन करू लागते आणि सर्व नोकरांवर ओरडू लागते, तुम्ही काय नुसतं खायला आहात का? मी माझ्या मल्हारला निर्दोष सोडवल्याशिवाय गप्प बसणार नाही। तर आता मल्हारला यामध्ये अडकवलं गेलं आहे, मला असं वाटतंय यामध्येही शुभंकरचा हात असेल असं आता मोनिकाला विजय म्हणतो। त्यावरती आता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो। तर आता मोनिका म्हणते, मला माहित नाही शुभंकरचा हात आहे की कुणाचा, मला असं वाटतं या घरातील कुणीतरी शुभंकरला मदत केली असेल आणि माझ्या मल्हारला यामध्ये अडकवलं असेल। तर आता ती मंजुळाकडे बोट करत म्हणते की मंजुळा जर तुझा हात असेल तर आत्ताच सांग, नाही तर मग बघ परिणाम तुला भोगावे लागतील आणि जर तू आत्ताच्या आत्ता गुन्हा कबूल केला तर मी तुला माफ पण करेल। तर आता मंजुळा रागातच म्हणते काय? तर आता स्वरा म्हणते, माझी आई असं कधीच करणार नाही। तेव्हा कोणती ग तुझी आई? शुभंकर सुद्धा तुझा खोटा बाबा बनून आलाच होता ना इथे, तशी ही खोटी आई का तुझी? असं म्हणून ती स्वराला आता गप्प करते। तर आता दुसरीकडे पोलीस म्हणतात, जर तुम्हाला काही समजतच नसेल तर मग आम्ही तरी काय करणार? जर शुभंकर ठाकूर कुठे आहे हे तुम्हाला माहीतच नाही तर मग उद्या त्याचं उत्तर कोर्टात द्या। म्हणून ते आता हवालदाराला विचारतात की चार्जशीट तयार आहे का? तेव्हा ते हो म्हणतात। तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की उद्या सकाळी तुम्हाला कोर्टात हजर राहावं लागेल आणि मग तेथेच उत्तरं द्यावी लागतील आणि आता रात्रभर इथेच झोपा। तेव्हा आता मल्हारला खूप टेन्शन येतं। तर आता दुसरीकडे मोनिका म्हणते की पैशांसाठी ही लोक कोणत्याही थराला जातात। त्यावरती क्षमा रागातच म्हणते, मोनिका तू मंजुळावर कसा आरोप करू शकतेस ग? जेव्हापासून स्वरा गायब होती तेव्हापासून मंजुळा तर आपल्याबरोबर आहे आणि शुभंकर मिळून कसा कुठे प्लॅन करू शकतात? तेव्हा तिचा भाऊ रिकामाच आहे ना तो भिकाजी, तो सुद्धा प्लॅनिंग करू शकतो। तर आता विजय म्हणतो, मोनिका जरा शांत बस, मंजुळाबाईंना जर असं प्लॅनिंग करायचं असतं तर कधीच त्यांनी ते प्लॅनिंग केलं असतं आणि आत्तापर्यंत त्या इथून निघून सुद्धा गेल्या असत्या। तर आता मोनिका खूप आकडतांडव करू लागते आणि म्हणते, जर माझ्या मल्हारला उद्या जेल झाली मग पिहू आणि मी काय करायचं? तुम्ही आमचा विचारच करत नाही, आम्ही अख्ख्या जगाला काय उत्तरं द्यायची? तेव्हा क्षमा रागातच म्हणते, असं काहीही होणार नाही, जरा गप्प बस। अगं शुभंकरनेच हे सगळं काही केलं असेल मला माहीत। तर ती मोनिका म्हणते, तो असं का करेल? तो एवढा मोठा बिझनेसमॅन आहे आणि स्वरासाठी तो एवढा का लढू शकतो मल्हार बरोबर? कारण त्याला माहीत आहे की तीच त्याची मुलगी आहे। तर आता याचं उत्तर फक्त शुभंकरच देऊ शकतो असं विजय म्हणतो। तर आता मंजुळा म्हणते की हो, पण मला असं वाटतंय मल्हार सर आणि शुभंकर सरांच्या भांडणाचा फायदा घेऊन हे दुसरं कोणीतरी केलंय। त्यावरती मोनिकाकडे ती पाहत असते। तर मोनिका रागातच म्हणते, एक्झॅक्टली मलाही असं वाटतंय आणि तो मोटिव्ह तुझाच असेल। मंजुळा म्हणते, हो लवकरच येणार आहे खरं खोटं बाहेर। तर विजय आता सर्वांना गप्प बसायला सांगतो। आता मल्हारची काळजी असल्यासारखं दाखवत ती म्हणते की मला माझ्या मल्हारला अगोदर बेल मिळवून द्यायला हवी, एखादा चांगला वकील हायर करायला हवा आणि त्याचबरोबर पिहू जर इथे असती तर तिच्यावर काय परिणाम झाला असता की तिच्या डॅडाला असे पोलीस घेऊन गेलेत। मी अगोदर पोलीस स्टेशनला जाते असं म्हणून मोनिका जायला निघते। तर विजय देखील तिच्याबरोबर जातो। तेव्हा स्वरा म्हणते, जर हे DNA रिपोर्टचा घोळ झालाच नसता तर शाडीवाल्या काकांबरोबर मी गेले असते आणि माझे मल्हार गुरुजी सुखरूप घरी असते। सगळेजण आता तिला समजावू लागतात की सगळं काही व्यवस्थित होईल। तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मल्हारला कोर्टात हजर करण्यात येतं तेव्हा घरातील सगळेजण तेथे येतात। पत्रकार मल्हारला प्रश्न विचारू लागतात। तेव्हा मोनिका म्हणते, माझ्या मल्हारने काहीही केलेलं नाहीये। तर आता पत्रकारांना समजतं केसकर मॅडमने शुभंकर ठाकूरचं वकीलपत्र घेतलंय। तर आता केसकर मॅडम तेथे येतात आणि म्हणतात, आजपर्यंत 10 वर्षात एकही केस मी हारलेले नाही, आता 5 मिनिटात निकाल लागेल, ते पण माझ्या अशिलाच्या बाजूने। तर आता कामतांना धक्काच बसतो। अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।